सुरू अल्लाच्या नावाने, जो अत्यंत दयाळू, कृपाळू आणि सर्व सृष्टीचा एकमेव निर्माता. हा महिना अतिशय पवित्र इस्लामिक महिन्यानुसार रब्बील अव्वलचा महिना. याच महिन्यात प्रेषितांचं जगामध्ये, विश्वामध्ये आगमन झालं, जन्म झालेला आहे. वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, म्हणजेच प्रेषितांना या विश्वात करुणा म्हणून पाठवलेले आहे. विश्वातील प्रत्येक मानवावर दया करण्यासाठी त्यांचा या ठिकाणी अल्लाह तालाने त्यांना जगात पाठवलेला आहे. आम्हाला विचार करावा लागेल की पवित्र ईश ग्रंथ कुराण हा मानवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडून झालेलं आहे. हा ईश ग्रंथ म्हणजे वे ऑफ लाईफ, मानवानं जीवन कसं जगायचं हे तो दाखवतोय. आणि अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडून धरतीपर्यंतल्या प्रत्येक मानवापर्यंत हा ग्रंथ पोहोचला. तो फक्त मुसलमानांसाठी नाही, तर धरतीवरच्या प्रत्येक मानवाला मार्गदर्शक ग्रंथ म्हणून हा अवतरित झालेला आहे. आणि त्यामुळेच आज मानव आपलं जीवन सुरळीतपणे व्यवस्थित व्यतीत करत आहे. आज मानवावर अनंत उपकार आहेत त्यांचे. अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे यांनी एका विशिष्ट जात, वर्ग, समुदाय, गट किंवा विशिष्ट भूभागासाठी कार्य केलेलं नाहीये. धरतीवरच्या प्रत्येक मानवासाठी, करुणासाठी त्यांनी झटलेले आहेत. म्हणूनच त्यांना विश्व नेता, लीडर ऑफ द वर्ल्ड, जगाचा नेता त्यांना म्हटलं गेलेलं आहे. खरंच आम्हाला विचार करावा लागेल की मानवतेनं ओथंबून गेलेलं असं त्यांचं हे व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. त्यांनी कुठल्याही एका विशिष्टसाठी भेदभाव त्यांनी केलेला नाहीये. सर्व मानवजात एकच आहे हा संदेश त्यांनी आम्हालापर्यंत पोहोचलेला आहे. मानवी जीवनाचा आधारस्तंभ म्हणजे एकमेव अल्लाह, आणि ती शिकवण त्यांनी आम्हाला कुराणातून आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे एक आदर्श सेनापती होते, राजा होते, उत्तम व्यापारी होते आणि तत्वज्ञानी होते, राजनेता होते, प्रभावात्मक व्यक्तिमत्व होतं त्यांचं, आणि अनाथाचा आश्रयदाता, रक्षक, महिलांचे उद्धारकर्ता, उत्तम न्यायाधीश. तर दुसरी बाजू होती त्यांची संताप्रमाणे अतिशय पवित्र, जगातल्या संसारिक मोहमायापासून दूर. अंतिम प्रेषितांनी आपला संसार व्यवस्थित केला, आपलं वैवाहिक जीवन अतिशय सुंदरपणे त्यांनी व्यतीत केलं आहे. पण त्यांनी एक राजा, सत्ता हातामध्ये असताना देखील त्यांनी कधीही आपलं जीवन राजाप्रमाणे व्यतीत नाही केलं. एक साधं व्यक्ती म्हणून त्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे. त्यांनी कधीच आपल्या जीवनामध्ये सत्तेचा उपभोग केलेला नाही. गोरगरिबांसाठी त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. एवढंच काय, तर त्यांच्या घरामध्ये कित्येक दिवस चूल सुद्धा पेटली जायची नाही, उपाशी राहावं लागायचं. इतकं साधं जीवन त्यांनी व्यतीत केलेलं आहे. एवढंच काय, तर त्या काळी ज्या अंधारमय प्रकाश होता सगळीकडे, त्या अंधारातून मानवाला बाहेर आणण्याचं महान कार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे आम्हाला त्यांनी मार्ग दाखवलेला आहे. त्यांचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत. त्यांची शिकवण जर आज आम्ही पाहिली तर आमच्यावर त्यांच्या शिकवणीचा आज खरंच अतिशय ज्वलंत समस्या दूर करण्यासाठी उपयोग होणार आहे. प्रत्येक मानव सुखी, समाधानी असावा आणि त्याला जीवन जगता यावं, यासाठीच त्यांनी सगळं आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. एका मजुराला त्याची मजुरी, त्याचा घाम वाळण्यापूर्वी द्या, ही त्यांची शिकवण. आजाऱ्यांची सेवा करा, त्याची विचारपूस करा, प्रेम द्या, प्रेम घ्या, मदत करत त्यांच्याशी. आणि एवढंच काय, 1450 वर्षापूर्वी त्यांनी पाणी वाचवा आणि जीवन जगवाचा संदेश दिलेला आहे. आज आम्हाला पाहत आहोत की पाणी वाचवा म्हणायची वेळ आलेली आहे, पण 1450 वर्षापूर्वी प्रेषितांनी हा संदेश दिलेला आहे. एवढंच काय, तर विधवा विवाहाला त्यांनी मान्यता दिली. त्या काळी त्यांनी पहिला विवाह एका विधवेशी केला. आपल्यापेक्षा वयस्कर असलेल्या अशा हजरतुल खुतीजातुल कुबरा त्यांचा पहिला विवाह झालेला आहे. म्हणजेच त्यांनी प्रत्यक्ष कुराणातलं प्रत्येक बाबीवरती आचरण करून दाखवलेलं आहे. आणि त्यांचं जीवन एक विशाल होतं. त्यांनी कैद्याला देखील असं सांगितलं आहे की तो कैदी असेल तर त्याला करकटून त्याच्या हाताला बांधू नका, ही त्यांची शिकवण. न्यायाचा न्यायाधीश होते ते. आपली मुलगी असो की मुलगा असो, त्यांच्यासाठी देखील तोच न्याय जो गरिबांसाठी न्याय असेल, हे त्यांचं तत्व होतं. फार अतिशय न्यायिक होते ते. आणि त्यांनी एवढंच काय, तर कोणाची जरी प्रेत यात्रा चालली तर ते उभं राहून त्याचा आदर करत, कारण तोही एक मानवच आहे. त्यांच्या शिकवणीची आम्हाला पुष्कळ काही मिळते. प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले की मला दुर्बल आणि पददलितामध्ये शोधावे. तुम्हाला जी उपजीविका मिळते ती दुर्बलामुळेच मिळते. खरंच आज आमच्यावरती, मी एक महिला आहे आणि महिला असल्याने आज आमच्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत. आज महिलांचा उद्धार करता त्यांना म्हटलं गेलेलं आहे. 1450 वर्षापूर्वी त्यांनी आम्हा महिलांना आमचे अधिकार देऊन सुरक्षित आणि व्यवस्थित संरक्षित केलेलं आहे.
अल्लाचं महिलांच्या बाबतीमध्ये अल्लाचं भय बाळगा. तुमचा महिलावरती आणि महिलांचा तुमच्यावरती अधिकार आहे. एवढंच काय तर मुलीमध्ये आणि मुलामध्ये भेदभाव करू नका हा संदेश त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच भ्रूण हत्या त्यांना मान्य नव्हती. स्त्री म्हणजेच एका पुरुषाचा कसा पेहराव कसा जवळचा असतो तशी जीवनामधली स्त्री आवश्यक म्हटली गेलेली आहे. आणि खरं जग तर ही संपत्ती सर्वात मोठी अगर असेल तर सर्वोत्कृष्ट संपत्ती ही सुशील पत्नी आहे. समाजाला दिशा देणारी आई, मौल्यवान आईच्या पायाखाली स्वर्ग सांगितलंय त्यांनी. आणि व्यभिचाराच्या जवळ देखील फटकू नका, व्यभिचारापासून दूर राहा, हे वाईट कृत्य आहे त्यांनी सांगून दिलेलं आहे. स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, स्त्रीला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, स्त्रीला व्यापार करण्याचा अधिकार आहे. स्त्री घराची प्रतिमा उजवू शकते, स्त्री प्रकाशमान करते, घराला संस्कारित करते आणि तिच्या परवानगीशिवाय तिचा विवाह देखील होऊ शकत नाही. एवढे अधिकार स्त्रीला दिले आहेत. एवढंच काय तर तिच्या वारसा हक्कामध्ये तिला आपला हक्क दिलेला आहे. एवढी ही महान स्त्री आज आम्हाला जे अधिकार मिळालेत ते आज आम्ही त्याच्यामुळेच उभा आहोत आणि एवढं अभिमानाने आम्ही बोलत आहोत. खरंच आम्हाला विचार वाटतो की आज स्त्रीची किती विटंबना होत आहे, स्त्री किती परेशान आहे, अस्वस्थ आहे. स्त्री सुशिक्षित झालेली आहे पण असुरक्षित झालेली आहे. स्त्रीला आज मान आहे पण तिला आज जीवन जगता येणं गेलंय. घराच्या बाहेर पडलं की तिच्यावरती काय होत आहे तुम्ही सगळं पाहतायत. 10 वर्षाच्या मुलीवर, 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार काय होतोय, तिची हत्या काय होते. या सर्व समस्यापासून निराकरण करायचं असेल तर आज पैगंबराच्या शिकवणीची नितांत गरज आहे आम्हाला. स्त्रीला जर अधिक जीवन सुखी करायचं असेल तर पैगंबरांच्या स्त्रीबद्दलच्या ज्या आदेश आहेत, ज्या त्यांनी दिलेला उपदेश आहेत त्याचा आम्हाला अवलंब करावा लागेल, तरच आमच्या स्त्रियांच्या समस्या आज दूर होऊ शकतील. अशा या मौलिक विचार देणारे, दया आणि करुणा, प्रेमाचा जगण्यानं मंत्र देणारे, अनाथाचा दाता आणि तिमिरातून उजेडाकडे आणणारे, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे, दीन दलितांचे, दुबळ्यांचे मदत करणारे, यांच्यासाठी आम्हाला इतकं काही म्हणावंसं वाटतं की ज्ञानाची दोट त्यांनी पेटवली आणि विश्वाचा सर्व अंधकार त्यांनी दूर केलेला आहे. म्हणूनच त्यांना आज दीपस्तंभ ही उपमा, रहमतुल आलमीन, विश्वाचे भले करणारे, करुणामय करणारे असा त्यांच्याबद्दलचा आदर्श म्हटला गेलेला आहे. आणि मी शेवटी असं म्हणावं असं वाटतं मला की महान मानवतेचे उपकारक प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अल्लाच्या कृपाप्रसादाचा वर्षाव हो, एवढीच मी माझे बोलणं करते. आणि मला असं मी अल्लापुढे प्रार्थना करते की अल्लाह आम्हाला पैगंबराच्या शिकवणीवर चालणारं बनाव. वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.